प्रेज लॉर्ड. मी पास्टर जयमाला तुमच्याकडे सुंदरचं परमेश्वराचं वचन घेऊन आलेले आहे. वचन वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि विश्वासाने या वचनावर मनन करा. विश्वासाने वचनामध्ये भाग घ्या, कारण परमेश्वर तो महान परमेश्वर आणि तो राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. हालेलुया. तर माझ्या बंधू आणि भगिनींनो, जे सुंदर असं वचन आहे जुना करार यशाया अध्याय 43 वचन 4 पासून परमेश्वराचं वचन सांगतं. परमेश्वर बोलतो, आपल्याला जग इच्छे लेखत असेल, आपण काही कामाचे नाही असं वाटत असेल ज्या व्यक्तीला, पण परमेश्वर बोलतो जग तुला काही तुच्छ लेखो, काही करू, तुला अपमानित करू, तुला कामातून गेलेली व्यक्ती समजू, पण देव परमेश्वर येशू ख्रिस्त तो आपल्याला बोलतो वचनाद्वारे. परमेश्वर बोलतो की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. हालेलुया. काय आहे? तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस आणि मी तुझ्यावर, आणि तू माझ्यासाठी खूप योग्यतेच आहेस. लोक म्हणतात, अरे काही याची योग्यता नाही, हिची योग्यता नाही, कामातून गेलेली व्यक्ती आहे. सगळे नाकारतात, धिक्कारतात, अपमान करतात, बदनाम करतात, तुच्छ लेखतात. पण परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. तो वरचं रूप पाहत नाही, तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वर बोलतो की माझ्या मुला, माझ्या मुली, तू माझ्यासाठी अमोल आहेस. हालेलुया. तू माझ्यासाठी योग्यतेचा आहेस, योग्यतेची आहेस. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं आणि परमेश्वर बोलतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. लोक आपल्यावर, आपल्या घरचे, आमच्या बाहेरचे, नातेवाईक कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही. सगळे तुच्छ लेखत असतात, नाव ठेवत असतात, बदनाम करत असतात. पण परमेश्वर बदनाम नाही करत, परमेश्वर तुच्छ लेखत नाही. तर येशू परमेश्वराने कृतीतून करून दाखवलेलं आहे. योहान 3:16 परमेश्वराचं वचन सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तर माझ्या गुंडज बालमित्रांनो, प्रभूचं वचन आहे. प्रभू बोलतो, तू माझ्यासाठी अमोल आहेस, तू माझ्यासाठी योग्यतेचं आहेस. तुला कुणी नसेल प्रेम करत, पण मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करतो. कारण परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो, कारण आपला तो खरा बाप आहे आणि येशू ख्रिस्त आपली आई आहे. तर येशू जैसे माता सांभाळते है वैसे येशू सांभाळेगा. तर म्हणूनच परमेश्वर आपल्यावर येशू ख्रिस्त खूप प्रेम करतो. आणि परमेश्वर पिता इतकं विपुल प्रेम करतो, इतकं अफाट प्रेम करतो की त्याने कृतीतून दाखवलेलं आहे की मी तुमच्यावर प्रेम करतो. आणि त्याने आपल्या या पापी लोकांसाठी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर बलिदान देऊन, त्याचं रक्त सांडून, त्याला रक्त सांडून, त्याचं रक्त, त्याच्या एकुलता एक पुत्राचं रक्त सांडून आम्हाला आमच्या पापाची क्षमा मिळवून दिली. मग असं प्रेम कुणीच करू शकत. सगळ्यात खोटं प्रेम करतात. जगाचं प्रेम धोका आहे, पण परमेश्वराचं येशूचं प्रेम खरं आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, प्रभू येशूकडे या. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव तो तुमच्यापासून दूर नाही, तो तुमच्या जवळ आहे. तुमचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा वास करतो. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. परमेश्वर बोलतो, तू माझ्यासाठी योग्यतेचं आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि त्याचं वचन आपल्याला सांत्वन देतं की आहे बाबा, आपल्याला कोणीतरी प्रेम करणार. हालेलुया. आहे बाबा, आपल्याकडे सदा सर्व काळ लक्ष देणार. क्षणाक्षणाला आपण जिथे कुठे जात असतो, संकटात असतो, तो परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्यावर लक्ष ठेवतो आणि त्याच्या दूतांना पाठवून आपली काळजी घेतो. परमेश्वर खूप प्रेमी आहे, खूप प्रेमी आहे. आणि परमेश्वरचं वचन सांगतं, तो म्हणाला, मी तुझ्या जीवाबद्दल तुला मनुष्य देईल. आपण म्हणतो ना, मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणी नाही बोलायला, चालायला. तर परमेश्वर त्याच्याकडून आलेले ते देवदूत तुमच्या जीवनात पाठवेल आणि ते तुमच्याशी बोलतील, तुम्हाला कधी सोडणार नाही. कधी बाहेरचे लोक, देवामध्ये येऊन गेलेले लोकसुद्धा फसवतात, खोटं बोलतात. काही लोक ते वरून त्याने प्रेमच केलेलं नसतं येशूवर, म्हणून ते खोटं बोलतात येशूचं नाव घेऊन. पण त्यांना हे माहीत नाही की परमेश्वर न्यायी आहे. ज्या आपण केलेल्या प्रत्येक कृत्याचं प्रतिफळ तो देणार आहे, तो न्याय करणार. परमेश्वर बोलतो, मी तुला मनुष्य देईल, मी तुला पूर्ण राष्ट्र देईल. बघा, एवढंसं नाही तर पूर्ण राष्ट्र बोलतो प्रभू देईन तुला. म्हणून त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. तुम्ही निराशेमध्ये असाल, टेन्शनमध्ये असाल, संकटात असाल, तर हे यशाया अध्याय 43 वचन 4 पासून तुम्ही वाचा. किती परमेश्वराने आपल्याला सांत्वन दिलेलं आहे आणि आपल्यासोबत परमेश्वर येशू ख्रिस्त आहेत. आपल्याला घाबरायची गरज नाही. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तो खूप खूप त्याचं मधुर आणि गोड प्रेम आहे. मधासारखं प्रेम आहे त्याचं, मधापेक्षाही गोड आहे. तर माझ्या त्या गोड येशूला तुम्ही जाणा,
त्याच्याकडे या, कारण त्याची इच्छा आहे की माझ्या मुलांचा नाश होऊ नये, कारण पुढे स्वर्ग आणि नरक आहे. जे विश्वास ठेवणार आहे ते स्वर्गात जाणार आहे, जे विश्वास नाही ठेवणार त्याला आहे. आम्ही नाही बोलत, पण पवित्रशास्त्रात सांगितलं विश्वास ठेवत नाही त्याचं कारण नाही आहे, त्याला न्यायाच्या दिवशी परमेश्वर कुठे नेईल ते आम्हाला माहीत आहे, पण आम्ही सांगत नाही. कारण तो आत्ताच वेळ आहे या पृथ्वीवर राहून पश्चाताप करण्याची, त्याला शरण येण्याची, कारण न्यायाचा दिवस जवळ येतो. म्हणून माझ्या बालमित्रांनो, येशूमध्ये जात धर्म काहीच नाही, भाषा आहे, परमेश्वराने भाषा बनवलेली आहे आणि आपण सगळ्याच बापाची एकच मुलं आहोत. हालेलुया. परमेश्वर तुमची वाट बघतो, तुम्ही त्याच्याकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया, हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रेज गॉड. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. आजचं सुंदर असं वचन मी तुमच्याकडे घेऊन आले. परमेश्वराने माझ्या मुखाला सहाय्य केलं आणि तुमच्याशी आज 100 दिवस आहे आणि मी हे वचन तुमच्याकडे सादर केलेलं आहे. हे वचन मी नसून तर माझ्या परत माझ्या मुखाद्वारे परमेश्वराचा पवित्र आत्मा बोललेला आहे. आता या क्षणाला यूट्यूब चॅनलवर जे कोणी माझं वचन ऐकत आहेत त्यांनी पण वचनात भाग घेतला असेल, त्यांच्या प्रभूने त्यांना स्पर्श केला असेल. आणि मी आता आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. मी विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा, तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी हात ठेवा, चुकीच्या गोष्टी मागण्यासाठी नाही, कुणाचं वाईट करण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनातल्या समस्या संकट हे दूर करण्यासाठी, आपल्याला नवीन जीवन मिळण्यासाठी, आपल्याला शांती मिळण्यासाठी, आपलं कर्ज जाण्यासाठी, आपल्या जीवनातले आजार जाण्यासाठी. असे तुम्ही अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्याची स्मरणशक्ती आपल्याला अभ्यासात पवित्र आत्म्याची बुद्धी देण्यासाठी, हे सर्व गोष्टीसाठी आपण प्रार्थना घेऊ शकतो. ज्यांना घर नाही आहे त्यांना घरसुद्धा प्रभू त्याच्या आशीर्वादाने भरलेलं घर देईल, जर तुमचा विश्वास असेल तर. आलेली आहे प्रभू सर्व काही द्यायला समज, पण चुकीच्या गोष्टी नाही, वर्तुळात असलेल्या गोष्टी मागाल तर परमेश्वर येशू ख्रिस्त तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया. हो राबालाबा शेके राबालाबा खल्याने शांदराबाला. धन्यवाद परमेश्वर पिता, सृष्टीच्या राजा पृथ्वीच्या प्रभू तू युगानेक सारखा आहे माझ्या परमेश्वर. या क्षणाला प्रभू परमेश्वर जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. प्रभू परमेश्वर या राष्ट्रामध्ये पूर्ण 39 आजार आहेत. 39 आजाराला 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू तू चापकाचे 39 फटके खाऊन या सर्वांना आजारमुक्ती तू दिलेली आहे. आंधळी पाहू लागत आहेत, लंगडे चालू लागत आहेत, मोठे बोलू लागत आहेत, धैर्याने श्रवणशक्ती येत आहे, अतिबंधीच्या बुद्धीला प्रभू स्पर्श करत आहे. त्यांचं दमा आहे, कॅन्सर आहे, कॅन्सरच्या गाठीला येशूच्या आज्ञा करते ती नष्ट होते. HIV नष्ट झालेलं आहे, डायबिटीस नष्ट झालेली आहे, डोळ्यातला मोतीबिंदू निघून गेलेला आहे, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, डोक्याचे आजार येशूच्या नावात निघून गेले आहे, इन्फेक्शन येशूच्या नावात निघून झालेलं आहे, एलर्जीचा त्रास येशूच्या नावात निघून झालेला आहे. प्रभू या क्षणाला पवित्र आत्म्याची शांती तुमच्या जीवनात उतरवत आहे. ज्यांना जॉब नाही प्रभू येशू त्यांना आशीर्वादाने भरलेला जॉब देत आहे. ज्यांच्या घरात अशांती आहे प्रभू येशू शांती त्यांच्या घरात येत आहे. या क्षणाला ज्यांचं लग्न जमत नाही प्रभू येशू त्यांना आशीर्वादाने भरलेलं जीवनसाथी देत आहे. आणि या क्षणाला आंधळी पाहू लागत येशूच्या नावात आंधळ्यांना दृष्टी देणार होते परमेश्वर. मूळवाद येशूच्या नावात नष्ट झालेला आहे, दमा येशूच्या नावात निघून गेलेला आहे. प्रभू ज्यांना डोळ्यांना दृष्टी नाही आहे प्रभू येशू त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करत आणि त्यांना डोळ्यांना दृष्टी देत आहे. आणि प्रभू येशू प्रभूची शांती सर्वात जीवनात येते. ज्यांना जादूद्वारा तंत्र मंत्र करणेचा दुष्ट आत्म्याने पछाडलेला आहे अशा दुष्ट आत्म्याला मी येशूच्या नावात धुमकावते. सोडा आणि निघा यांच्यामधून, यांना स्पर्श कर पवित्र आत्मा. हो राबालाबा शिकी राबालाबाला. या क्षणाला भूत प्रेत जादूतून तंत्रमंत्र करण्याचा दुष्ट आत्मा निघून गेलेला आहे. धन्यवाद पिता. या क्षणाला स्वर्गातून पवित्र आत्म्याचा अभिषेक होत आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज पॉवर टचिंग. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श होत आहे आणि या क्षणाला स्वर्गातून पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. फायर अँड पेंटिकॉस्टची आग उतरलेली आहे. प्रभू आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणार. माझी प्रार्थना तू ऐकली. या क्षणाला ज्यांनी विश्वासाने प्रार्थना भाग घेतला ते पूर्ण येशूच्या नावात बरे झाले. प्रभू सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते नाही का. आमेन आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. या क्षणाला तुम्ही आमची प्रार्थना चालते मुंबई विद्याविहार ईस्ट सायलीला हॉल 2nd फ्लोअर राजावडी हॉस्पिटलच्या समोर. संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत तुम्ही या प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये साक्षी पण देऊ शकता आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्ही इतरांना पण प्रभूचं वचन शेअर करू शकता. घर बसल्या बसल्या प्रभूचं काम करू शकता. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करेल. हालेलुया. आमेन. प्रेज लॉर्ड. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू. गॉड ब्लेस यू.